माझं नाव सई आहे आणि मी माझ्या बाबांची एकुलती एक मुलगी होते. मला एक भाऊही होता. त्या दिवसात त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. आमची आई या जगात नव्हती, पण बाबा जिवंत होते आणि ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. आईची उणीव भरून काढण्यासाठीच कदाचित त्यांनी मला खूप स्वातंत्र्य दिलं होतं. माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली जायची आणि मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू दिली गेली नव्हती. माझी एक जिवलग मैत्रीण होती. तिचं नाव प्राजक्ता होतं. ती खूप श्रीमंत कुटुंबातील होती. तिची राहणी, तिच्या सवयी आणि तिचे छंद सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे होते. तिच्याकडे पैशांची कधीच कमतरता नव्हती. ती माझी सर्वात जवळची मैत्रीण होती आणि आम्ही नेहमी एकत्र फिरायला जायचो. एक दिवस तिने मला दूरध्वनी केला आणि मोठ्या उत्साहाने म्हणाली, "एक नवीन उपहारगृह सुरू झालं आहे. ते खूप प्रसिद्ध होत आहे. चल तिथे जाऊन कॉफी पिऊया. पण छान तयारी करून ये." मी हसत म्हणाले, "ठीक आहे." त्या दिवशी मी खास तयारी केली. चांगले कपडे घातले आणि आरशात स्वतःकडे अनेकदा पाहिलं. त्यानंतर मी प्राजक्तासोबत त्या नव्या उपहारगृहात गेले. ती जागा खरोखरच खूप सुंदर होती. मोठमोठ्या काचेच्या भिंती होत्या. मंद संगीत सुरू होतं. कॉफीचा सुगंध संपूर्ण सभागृहात दरवळत होता. लोक आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत बसले होते. आम्हीही एका टेबलाजवळ जाऊन बसलो आणि कॉफीची मागणी केली. मी कधी आजूबाजूला पाहत होते तर कधी प्राजक्ताशी गप्पा मारत होते. अचानक माझी नजर समोर गेली. तिथे एक तरुण बसला होता. सुरुवातीला मी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण काही वेळाने मला जाणवलं की तो सतत माझ्याकडेच पाहत होता. मी नजर वळवली, पण पुन्हा पाहिलं तेव्हा तो अजूनही माझ्याकडेच पाहत होता. मी त्रासून प्राजक्ताला म्हणाले, "तो मुलगा सारखा माझ्याकडे पाहतोय." प्राजक्ता सहजपणे म्हणाली, "तुला तसं वाटत असेल. तो तुझ्याकडे पाहत नसेल." मी लगेच म्हणाले, "नाही, मला खात्री आहे तो माझ्याकडेच पाहतोय." यावेळी प्राजक्ताने नीट त्या दिशेने पाहिलं. तिने पाहताच त्या तरुणाने हलकेच हात उंचावून माझ्याकडे इशारा केला. प्राजक्ता लगेच हसू लागली. "अगं हो, खरंच तो तुझ्याकडेच पाहतोय. बहुतेक त्याला तू आवडली असशील." मी चेहरा वाकडा करत म्हणाले, "मला त्याच्याशी काय देणं घेणं आहे?" आम्ही पुन्हा आमच्या गप्पांमध्ये रमलो. पण थोड्याच वेळात आणखी एक तरुण आपल्या जागेवरून उठला आणि थेट आमच्याकडे आला. तो अतिशय नम्रपणे उभा राहिला आणि म्हणाला, "मला माफ करा." मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारलं, "कशासाठी? तुम्ही माझी माफी का मागत आहात?" त्याने क्षणभर समोर बसलेल्या तरुणाकडे पाहिलं आणि म्हणाला, "समोर बसलेला तरुण आहे ना, त्याचं नाव आदित्य आहे. त्याने माझ्याशी पैज लावली आहे की तो तुम्हाला आपली मैत्रीण बनवेल." हे ऐकताच माझा चेहरा रागाने लाल झाला. तो पुढे म्हणाला, "मला अशा गोष्टींमध्ये सहभागी व्हायचं नव्हतं, कारण मी स्वतःला वाईट माणूस मानत नाही. म्हणून मला वाटलं की तुम्हाला खरं सांगावं. त्याने माझ्याशी 15,000 रुपयांची पैज लावली आहे." त्याचं बोलणं संपताच माझ्या मनात संताप उसळला. त्या वयात प्रत्येकाला स्वतःच्या सन्मानाची आणि स्वाभिमानाची जाणीव असते. कोणीतरी मला पैजेचा विषय समजलं होतं ही गोष्ट मला अजिबात सहन झाली नाही. मी लगेच खुर्चीवरून उठले आणि भराभर पावलं टाकत आदित्यजवळ गेले. तो अगदी शांतपणे बसला होता. मी रागाने म्हणाले, "तुला लाज वाटत नाही का? हे सगळं करताना तुझ्या घरचे काहीच शिकवत नाहीत का?" आजूबाजूला बसलेल्या अनेक लोकांचं लक्ष आमच्याकडे गेलं. आदित्यने माझ्याकडे पाहिलं, पण त्याने एक शब्दही उच्चारला नाही. मी त्याला सतत सुनावत राहिले. सगळ्यांसमोर त्याचा चांगलाच अपमान केला. त्या क्षणी माझा राग अनावर झाला होता आणि मला कोणाचीही पर्वा नव्हती. मी परत आमच्या टेबलाजवळ आले तेव्हा तो दुसरा तरुण शांतपणे उभा होता. त्याने स्वतःचं नाव समर्थ असल्याचं सांगितलं. थोड्या वेळाने आम्ही उपहारगृहातून बाहेर पडलो. पण अचानक वातावरण बदललं. आकाशात काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्त्यावर पाणी साचू लागलं. आम्ही अनेकदा टॅक्सी आणि रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एकही वाहन आमच्यासाठी थांबत नव्हतं. अशावेळी समर्थ म्हणाला, "तुमची इच्छा असेल तर मी तुम्हा दोघींना तुमच्या मार्गावर सोडू शकतो." आम्ही एकमेकींकडे पाहिलं आणि त्याची मदत स्वीकारली. संपूर्ण प्रवासात तो अतिशय सुसंस्कृतपणे बोलत राहिला. त्याने कोणताही अयोग्य विषय काढला नाही किंवा आम्हाला अस्वस्थ वाटेल अशी कोणतीही कृती केली नाही. त्याने आम्हाला सुरक्षितपणे घरी पोहोचवलं आणि नंतर स्वतः निघून गेला. घरी परतल्यानंतर मात्र नकळत माझ्या मनात वारंवार समर्थाचाच विचार येत राहिला. तो किती चांगला स्वभावाचा होता हे मी मनाशी पुन्हा पुन्हा आठवत होते. त्याला हवं असतं तर तो शांत राहू शकला असता, पण त्याने खरं सांगणं महत्त्वाचं समजलं. त्यानंतर गरजेच्या वेळी त्याने आमची मदतही केली आणि आम्हाला सुखरूप घरी आणून सोडलं. त्या दिवशी मला पहिल्यांदाच मनापासून जाणवलं की या जगात एकाच वेळी दोन प्रकारचे लोक असतात. काही जण इतरांच्या सन्मानाशी खेळ करतात, तर काही जण कोणताही स्वार्थ न ठेवता मदतीचा हात पुढे करतात. कदाचित म्हणूनच त्या दिवसानंतर समर्थबद्दल माझ्या मनात एक चांगली प्रतिमा कायमची निर्माण झाली.
त्या प्रसंगानंतर काही दिवसांनी माझं आयुष्य पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू झालं. मला वाटलं होतं की आता ना आदित्य पुन्हा माझ्यासमोर येईल ना त्या विषयाचा पुन्हा उल्लेख होईल. पण एका संध्याकाळी अचानक माझ्या दूरध्वनीवर एक संदेश आला. मी संदेश उघडून पाहिला तर तो आदित्यचा होता. त्याने लिहिलं होतं, मला तुमची माफी मागायची आहे. मी वाईट मुलगा नाही. तुम्ही मला आवडता आणि मला तुमच्याशी मैत्री करायची आहे. तो संदेश वाचताच मला पुन्हा राग आला. उपहारगृहातील तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. मी क्षणाचाही विचार न करता त्याला उत्तर लिहायला सुरुवात केली. मी लिहिलं, तुझ्यासारख्या मुलांना मी चांगलं ओळखते. ज्या मुलींना तू पैस जिंकण्याचं साधन समजतोस त्यांच्याशी मला काहीही बोलायचं नाही. मी त्याला अनेक कठोर गोष्टी लिहिल्या, पण आश्चर्याची बाब म्हणजे त्याने प्रत्युत्तरात कोणताही उद्धटपणा केला नाही. त्याने लिहिलं, तुमचा गैरसमज झाला आहे. तुम्ही मला खरोखर आवडता. तुमची परवानगी असेल तर मी तुमच्या घरी विवाहाचा प्रस्तावही पाठवू शकतो. त्याचा संदेश वाचून मला हसू आलं. मी उत्तर दिलं, तुझा प्रस्ताव आमच्या घरी कधीही मान्य होणार नाही. त्याने पुन्हा लिहिलं, माझा विचार असा होता की आधी आपली मैत्री होईल. आपण एकमेकांना समजून घेऊ. त्यानंतर मी प्रस्ताव पाठवेन. पण तुम्हाला ते योग्य वाटत नसेल तर मी थेट प्रस्ताव पाठवतो. मग तुमच्या घरच्यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. त्याच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. मी लगेच लिहिलं, चुकूनही आमच्या घरी प्रस्ताव पाठवू नकोस, कारण मी स्पष्ट नकार देईन. त्याने विचारलं, मला न ओळखताच तुम्ही असा निर्णय कसा घेऊ शकता? मी उत्तर दिलं, मी तसंच करणार. मी तुला ओळखलं आहे. तू खूप कपटी आहेस. त्यानंतर मी त्याच्या कोणत्याही संदेशाला उत्तर दिलं नाही. मला वाटलं होतं की आता तोही शांत बसेल. पण काही काळानंतर खरंच त्याचा विवाह प्रस्ताव आमच्या घरी आला. घरात हा विषय निघाला त्या दिवशी मी लगेच बाबांना आणि भावाला सर्व काही सांगितलं. उपहारगृहातील प्रसंग, पैजेची गोष्ट आणि त्यानंतरचे सर्व संदेशही सांगितले. माझ्या भावाच्या चेहऱ्यावरील भाव लगेच बदलले. बाबा मात्र शांतपणे माझं संपूर्ण बोलणं ऐकत राहिले. मी सगळं सांगून झाल्यावर बाबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आमच्या मुलीचं लग्न अशा मुलाशी आम्ही करणार नाही. माझ्या भावानेही तात्काळ त्यांच्या मताला पाठिंबा दिला. खरं सांगायचं तर मलाही त्या स्थळात विशेष रस नव्हता. मी सुद्धा स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तो विषय तिथेच संपला. दिवसामागून दिवस जात राहिले. माझ्या भावाचं लग्न झालं. घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. माझी वहिनी नववधू म्हणून पहिल्यांदा घरी आली. तेव्हा संपूर्ण घर जणू प्रकाशाने उजळून निघालं. बाबांच्या डोळ्यातही आनंद स्पष्ट दिसत होता. मात्र त्यांची तब्येत आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. ते वारंवार आजारी पडू लागले होते. कधी औषधांची वेळ असायची तर कधी डॉक्टरांकडे जावं लागायचं. मीही बहुतेक वेळ घर आणि कुटुंबाच्या कामांमध्ये गुंतलेले असायचे. त्याच दिवसात एकदा मी बाजारात गेले असताना अचानक समर्थ दिसला. पहिल्यांदा तो दुरून जाताना दिसला. मी फक्त एक कटाक्ष टाकला आणि पुढे निघून गेले. पण का कोण जाणे, घरी परतताना त्याचाच विचार मनात येत राहिला. काही दिवसांनी तो पुन्हा आमच्या गल्लीमध्ये दिसला. यावेळी मी माझी मैत्रीण वैशाली हिच्याकडे त्याचा विषय काढला. वैशाली आश्चर्याने म्हणाली, तुला माहिती नाही का, तो आपल्या याच परिसरात राहतो. हे ऐकून मी काही क्षण शांत झाले. का कोण जाणे ही गोष्ट कळल्यानंतर समर्थाचा विचार माझ्या मनात आणखी जास्त येऊ लागला. मी स्वतःला इतर कामांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करायचे. पण कधी त्याचा साधा स्वभाव आठवायचा तर कधी पावसाच्या त्या दिवशी त्याने केलेली मदत आठवायची. मला स्वतःला समजत नव्हतं की मी त्याच्याबद्दल इतका विचार का करते आहे. अनेकदा मी स्वतःची समजूत काढली की हे सगळं व्यर्थ आहे, पण त्याचा विचार मनातून काही केला जात नव्हता. अशाच प्रकारे जवळजवळ 4 महिने निघून गेले. एक दिवस अचानक घरी माझ्या लग्नाचा विषय निघाला. मी माझ्या खोलीत बसले होते. तेवढ्यात वहिनी हसत माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, सई, तुझ्यासाठी एक स्थळ आलं आहे. नेहमीप्रमाणे मी त्यात फारसा रस दाखवला नाही, पण त्यांनी मुलाचं नाव सांगितलं आणि मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले. तो समर्थ होता. काही क्षण मला माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. माझ्या हृदयाची धडधड वाढली. गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्याचा विचार मी करत होते तो समर्थ माझ्यासाठी स्थळ म्हणून आला होता. मी लगेच होकार दिला. घरच्यांनाही हे स्थळ आवडलं आणि काहीच दिवसात आमचा साखरपुडा आणि त्यानंतर लग्न ठरलं. लग्नाचा दिवस उजाडला तेव्हा संपूर्ण घर रोषणाईने सजलं होतं. नातेवाईकांची ये-जा सुरू होती. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. मी नववधूच्या वेशात माझ्या खोलीत बसले होते आणि माझं हृदय सतत धडधडत होतं. वारंवार एकच विचार मनात येत होता की आजपासून माझ्या आयुष्याचा एक नवा प्रवास सुरू होणार आहे. दुसऱ्या बाजूला समर्थही खूप आनंदी दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट जाणवत होता. आमचं लग्न झालं आणि मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातील एक सुंदर पर्व सुरू झालं आहे. आम्ही दोघंही एकमेकांना पसंत करत होतो. त्यामुळे आमच्या मनात उद्याच्या आयुष्याबद्दल अनेक सुंदर स्वप्न होती.
दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करत असतील तर त्यांचं आयुष्य आनंदाने भरून जातं, असा आमचा विश्वास होता. त्या काळात आम्हाला वाटायचं की पुढचे दिवस फक्त आनंदाचेच असतील आणि आमचं प्रेम प्रत्येक अडचण सहज पार करेल. खरंच लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. मी प्रत्येक सकाळ आनंदाने सुरू करायचे आणि प्रत्येक रात्र समाधानाने संपवायचे. मला वाटायचं की मी आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय घेतला आहे. समर्थ माझी खूप काळजी घ्यायचा. माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीला महत्त्व द्यायचा. मी थोडीशी जरी आजारी पडले तरी तो अस्वस्थ व्हायचा. मला एखादी गोष्ट हवी असेल तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. मला वाटायचं की प्रत्येक मुलीला असा जोडीदार मिळावा. यानंतर देवाने मला आणखी एक आनंदाची बातमी दिली. लग्नाच्या पहिल्याच वर्षी मला कळलं की मी आई होणार आहे. ही बातमी आमच्या आनंदात आणखी भर घालणारी ठरली. मी माझ्या येणाऱ्या बाळाची स्वप्न पाहू लागले. कधी त्याच्या कपड्यांचा विचार करायचे तर कधी त्याच्या नावाचा. समर्थही त्या काळात खूप आनंदी दिसत होता. आदित्यबद्दल मी पुन्हा कधीच विचार केला नाही. माझ्यासाठी ती गोष्ट खूप आधीच संपली होती. असंही प्रत्येक मुलीच्या आयुष्यात काही लोक येत जात असतात जे तिचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, पण प्रेम मात्र ती आपल्या पतीवरच करते आणि नंतर तोच तिचं संपूर्ण विश्व बनतो. वैशालीसुद्धा मला नेहमी म्हणायची, सई तू खरंच खूप भाग्यवान आहेस, तुला खूप चांगला जोडीदार मिळाला आहे. तिचं बोलणं ऐकून मी हसत असे, कारण मलाही तसंच वाटायचं. मात्र आयुष्य नेहमी सारखं राहत नाही. माझ्या आनंदाला पहिला मोठा धक्का बसला तो माझे बाबा या जगातून निघून गेले तेव्हा. त्यांची तब्येत आधीपासूनच बरी राहत नव्हती. डॉक्टर वारंवार काळजी घ्यायला सांगायचे, पण एक दिवस अचानक त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. सगळं इतक्या झपाट्याने घडलं की कोणाला सावरायला वेळ मिळाला नाही. मी रुग्णालयाच्या पांढऱ्या दालनात उभी होते. माझी नजर सतत दरवाजाकडे लागली होती. मनोमन देवाकडे प्रार्थना करत होते की बाबा बरे व्हावेत. पण काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी अशी बातमी दिली की माझं संपूर्ण आयुष्य हादरून गेलं. माझे बाबा आता या जगात राहिले नव्हते. मी तिथेच खाली बसले. कानावर अनेक आवाज पडत होते, पण मला काहीच ऐकू येत नव्हतं. फक्त एवढंच जाणवत होतं की माझ्या आयुष्यातला सर्वात भक्कम आधार माझ्यापासून हिरावून घेतला गेला आहे. सर्वात जास्त वेदना याच गोष्टीची होत होती की ते आपल्या नातवाचं किंवा नातीचं मुखही पाहू शकले नाहीत. बाबा गेल्यानंतर मला खरंच असं वाटू लागलं की मी या जगात पूर्णपणे एकटी पडले आहे. पण मग मी स्वतःची समजूत काढत राहिली की माझा पती माझ्यासोबत आहे. समर्थ माझा आधार आहे. जसं बाबा माझी काळजी घ्यायचे तसा समर्थही माझी काळजी घेईल, याच आशेवर मी स्वतःला सावरलं. काळ पुढे सरकत राहिला आणि माझा मुलगा ओम या जगात आला. पहिल्यांदा त्याला मी कुशीत घेतलं तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो खूप गोड होता. त्याची इवलीशी बोटं आणि निरागस चेहरा पाहिला की माझा सगळा थकवा नाहीसा व्हायचा. मी माझा बहुतेक वेळ त्याच्यासोबत घालवू लागले. पण त्याच काळात मला समर्थच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवू लागलं. पूर्वी तो सतत माझ्या आसपास असायचा. आता तो तासनतास घराबाहेर राहू लागला. आधी तो माझ्या तब्येतीची चौकशी करायचा. आता कधी कधी 2-2 दिवस निघून जायचे तरी मी कशी आहे हे विचारायलाही त्याला वेळ मिळत नव्हता. सुरुवातीला मी स्वतःला समजावत राहिली की कदाचित कामाचा ताण असेल. नंतर वाटलं बाळ आल्यामुळे जबाबदाऱ्या वाढल्या असतील. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक भीती घर करू लागली होती. एक दिवस मी खोलीत बसले होते. तेवढ्यात माझी नजर त्याच्या दूरध्वनीवर गेली. तो त्यावेळी स्नानगृहात गेला होता. अचानक दूरध्वनीचा पडदा उचलला आणि एक संदेश आला. नकळत माझी नजर त्यावर गेली. समर्थने कोणाला तरी लिहिलं होतं, मी 10 मिनिटात रॉयल कॅफेमध्ये पोहोचतो. हे नाव वाचताच मी दचकले. हे तेच ठिकाण होतं जिथे आम्ही अनेकदा जात असू. माझ्या मनात अचानक संशय निर्माण झाला. समर्थ तयार होऊन घराबाहेर पडला तेव्हा मी काहीच बोलले नाही. तो गेल्यानंतर काही मिनिटांनी मी घाईघाईने ओमला घरच्यांकडे सोपवलं आणि स्वतः रिक्षाने त्याच्या मागे निघाले. संपूर्ण मार्गात माझं हृदय जोरात धडधडत होतं. माझा संशय चुकीचा ठरावा अशी मी देवाकडे प्रार्थना करत होते. पण जेव्हा मी रॉयल कॅफेमध्ये पोहोचले तेव्हा माझी पावलं जागच्या जागी थांबली. माझा श्वास जणू थांबून गेला. समर्थ एका टेबलाजवळ बसला होता. त्याच्यासमोर एक तरुणी बसली होती. दोघंही हसत गप्पा मारत होते. त्यांच्यासमोर कॅफेची कपं ठेवले होते. ते दृश्य पाहताच मला असं वाटलं की कोणीतरी माझं हृदय घट्ट दाबून धरलं आहे. मी काही क्षण तिथेच उभी राहिले आणि मग शांतपणे मागे वळले. समर्थने मला पाहिलं नव्हतं. मी संपूर्ण मार्गभर रडतच घरी आले. त्या रात्री तो घरी परतला तेव्हा मी त्याची वाट पाहत होते. तो खोलीत येताच मी त्याला थेट विचारलं, ती मुलगी कोण होती? तो क्षणभर थांबला. मग माझ्याकडे नीट पाहत म्हणाला, तू माझा पाठलाग केला होतास? मी म्हणाले, हो केला होता. तो पुन्हा म्हणाला, म्हणजे तू माझ्यावर पाळत ठेवत होतीस?
मी न घाबरता उत्तर दिलं, हो, ठेवली होती. मी पूर्ण धैर्याने त्याच्यासमोर उभे होते. पण पुढच्या क्षणी असं काही घडलं ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्याने अचानक हात उचलला आणि माझ्या गालावर जोरदार चापट मारली. मी डगमगले. काही क्षण माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. मी अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं. हा तो समर्थ नव्हता ज्याला मी ओळखत होते. हा जणू पूर्णपणे वेगळाच माणूस होता. तो संतापाने म्हणाला, तुला लाज वाटत नाही का? माझ्यावर पाळत ठेवतेस, माझ्या परवानगीशिवाय घराबाहेर पडतेस. मी स्तब्ध उभी होते. तो सतत बोलतच होता. मी पुरुष आहे, माझे स्वतःचे निर्णय आहेत. तुला जितका मान दिला आहे तितक्यातच राहा. मी रडत रडत विचारलं, याचा अर्थ तरी काय? तो उपहासाने हसला आणि म्हणाला, हीच तुझी जागा आहे. त्याचे शब्द माझ्या हृदयात बाणासारखे घुसत होते. मला असं वाटत होतं की माझं संपूर्ण आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. ज्याला मी माझं सर्वस्व मानलं होतं त्यानेच माझं मन चिरडलं होतं. त्या रात्री मी खूप वेळ रडत राहिले. दुसरीकडे भावाच्या लग्नानंतर त्याचं वागणंसुद्धा बदललं होतं. पूर्वी तो माझी खूप काळजी घ्यायचा, पण आता महिनोन-महिने दूरध्वनीही करत नव्हता. माझी तब्येत कशी आहे, मला काही गरज आहे का, याची त्याला काळजी उरली नव्हती. मला असं वाटू लागलं होतं की तो आपल्या पत्नीच्या प्रभावाखाली येऊन माझ्यापासून दूर गेला आहे. त्या रात्री मला असं जाणवत होतं की माझ्या आयुष्यातले सगळे आधार एकामागून एक निसटून गेले आहेत. खोलीत गडद शांतता पसरली होती. माझे डोळे अश्रूंनी भरले होते. मी माझ्या लहानग्या ओमला कुशीत घेतलं आणि त्याला घट्ट मिठी मारली. तो निरागस जीव माझ्या मिठीत शांत झोपला होता आणि मी त्याला कवटाळून रडत बसले होते. कारण त्या क्षणी संपूर्ण जगात तोच माझा एकमेव आधार होता. त्यानंतर तर समर्थला जणू कोणाचंच भय उरलं नव्हतं. पूर्वी तो आपल्या चुकीच्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करायचा, पण आता तो उघडपणे माझा अपमान करू लागला होता. प्रत्येक छोट्या गोष्टीवरून वाद घालणं ही त्याची सवय बनली होती. कधी जेवणात दोष काढायचा, तर कधी घरातील एखाद्या कामावरून आरडाओरडा करायचा. मी जितकी शांत राहण्याचा प्रयत्न करायचे तितकाच तो मला कमी लेखण्याचा प्रयत्न करायचा. सर्वात जास्त वेदना मला याची होत होती की त्याच्या मनात माझ्याबद्दल कोणताही आदर उरला नव्हता. मी अनेक रात्री जागून काढल्या. सतत एकच प्रश्न मनात फिरत राहायचा की माझ्याकडून अशी कोणती चूक झाली होती. ज्याला मी माझं संपूर्ण विश्व मानलं होतं तोच माणूस रोज माझं मन दुखावत होता. मी या विचारांनी त्रस्त झाले होते की माझा पती माझ्याशी प्रामाणिक नाही. एक दिवस वैशाली मला भेटायला घरी आली. मी आधीपासूनच खूप अस्वस्थ होते. तिने मला पाहताच ओळखलं की मी एखाद्या मोठ्या संकटातून जात आहे. ती माझ्या शेजारी येऊन बसली आणि माझा हात हातात घेत म्हणाली, काय झालं? तू इतकी अस्वस्थ का दिसतेस? त्या दिवशी का कोण जाणे, पण मी स्वतःला थांबवू शकले नाही. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं तिला सांगितलं. समर्थची फसवणूक, त्याचं बदललेलं वागणं, इतर स्त्रियांशी त्याच्या भेटीगाठी, त्याचा अपमानास्पद स्वभाव, सगळंच. वैशाली शांतपणे ऐकत राहिली. मध्ये मध्ये ती आश्चर्याने विचारायची, खरंच असं घडलं होतं? तिलाही यावर विश्वास बसत नव्हता. मी बोलून थांबल्यावर ती काही वेळ विचारात पडली. मग म्हणाली, एक गोष्ट आहे ज्याचा आपण कधी विचारच केला नाही. मी थकलेल्या आवाजात विचारलं, कोणती गोष्ट? ती म्हणाली, कदाचित तुझ्याकडून लग्नाच्या बाबतीत चुकीचा निर्णय झाला. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत विचारलं, म्हणजे? ती म्हणाली, बघ ना, तुझ्यासाठी आदित्यचं स्थळही आलं होतं आणि समर्थचंही. तू समर्थची निवड का केली होतीस? मी लगेच उत्तर दिलं, कारण तो चांगला माणूस वाटला होता. आदित्य माझ्याबद्दल चुकीचं बोलत होता हे त्यानेच येऊन मला सांगितलं होतं. वैशालीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मी तुझ्या जागी असते तर कदाचित मीही तोच निर्णय घेतला असता. पण एक गोष्ट विचार कर. मी शांतपणे तिच्याकडे पाहत राहिले. ती पुढे म्हणाली, जर आदित्य तुझ्याबद्दल चुकीचं बोलत होता तर समर्थही त्याच्यासोबतच होता ना? जर समर्थ इतका चांगला होता तर तो सुरुवातीपासून त्या सगळ्या प्रकाराचा भाग बनला असता. मी लगेच म्हणाले, पण नंतर त्याने मला सगळं खरं सांगितलं होतं. वैशाली हळू आवाजात म्हणाली, कदाचित तुला प्रभावित करण्यासाठी. तिचं हे वाक्य थेट माझ्या मनाला जाऊन भिडलं. मी काहीच बोलू शकले नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मी त्या घटनेकडे अशा दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली. माझ्या डोळ्यांसमोर भूतकाळ पुन्हा उभा राहू लागला. त्या उपहारगृहातील भेट, आदित्य आणि समर्थ यांच्यातील चर्चा, आणि त्यानंतर अचानक समर्थचं माझा मदतीला धावून येणारा माणूस बनणं. मला असं वाटलं जणू अनेक वर्षांपूर्वीचं एक धूसर चित्र अचानक स्पष्ट झालं आहे. कदाचित समर्थ कधीच चांगला माणूस नव्हता. कदाचित तो फक्त चांगुलपणाचा आव आणत होता. कदाचित त्यालाही तेच हवं होतं जे आदित्यला हवं होतं. फरक एवढाच होता की एकाने थेट प्रयत्न केला होता आणि दुसऱ्याने चांगुलपणाचा मुखवटा घालून. मी बराच वेळ शांत बसून राहिले. मला जाणवत होतं की मी माझ्या आयुष्यातला सर्वात चुकीचा निर्णय घेतला होता. पण आता पश्चाताप करून काय उपयोग होता? जे घडायचं होतं ते घडून गेलं होतं.
त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडत गेली. एकदा किंवा दोनदा नव्हे तर अनेक वेळा मी समर्थला इतर स्त्रियांशी बोलताना आणि त्यांना भेटताना पाहिलं. कधी बाजारात, कधी एखाद्या उपहारगृहात, तर कधी इतर ठिकाणी. प्रत्येक वेळी मी त्याला प्रश्न विचारले आणि प्रत्येक वेळी त्याने मला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला. मी रडले, वाद घातले, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. हळूहळू मी थकू लागले. माझ्यातील लढण्याची शक्ती संपत चालली होती. मन खूप दुखायचं. तेव्हा मी फक्त एवढंच म्हणायचे, देव सगळं पाहतो आहे. एक दिवस तुला तुझ्या कर्माचं फळ नक्की मिळेल. पण तो प्रत्येक वेळी हसायचा आणि म्हणायचा, तू फक्त एवढंच बोलू शकतेस. त्याचं ते हसणं माझ्या मनाला खोलवर जखम करून जायचं. मग एक दिवस असं काही घडलं ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. सकाळची वेळ होती. मी ओमला कुशीत घेऊन बसले होते. तेवढ्यात अचानक एक दूरध्वनी आला. दुसऱ्या बाजूला एक अनोळखी व्यक्ती होती. त्याने समर्थचं नाव घेतलं आणि सांगितलं की त्याच्या वाहनाला अतिशय गंभीर अपघात झाला आहे. माझे हात थरथर कापू लागले. दूरध्वनी जवळजवळ हातातून निसटला. मी ताबडतोब तिथे पोहोचले, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. समर्थ या जगातून निघून गेला होता. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. माझ्या मनात विचित्र भावनांचं वादळ उठलं होतं. हा तोच माणूस होता ज्याने मला असंख्य वेदना दिल्या होत्या. हा तोच माणूस होता ज्यावर मी कधी काळी मनापासून प्रेम केलं होतं आणि आता तो कायमचा शांत पडला होता. त्याच्यासोबत असं व्हावं अशी इच्छा मी कधीच केली नव्हती. कोणतीही पत्नी आपल्या पतीसाठी अशी इच्छा करत नाही, पण नियतीने जे ठरवलं होतं ते घडून गेलं होतं. काही दिवसांनी त्याचे अंत्यसंस्कार झाले. मी अजून या धक्क्यातून सावरलेही नव्हते. तेवढ्यात आणखी एक सत्य माझ्यासमोर आलं. मला समजलं की समर्थने कर्जाच्या मोबदल्यात घर गहाण ठेवलं होतं. अनेक हप्तेही भरले गेले नव्हते. सर्व कागदपत्र बँकेकडे होती आणि काही दिवसातच बँकेने घराचा ताबा घेतला. मी पूर्णपणे खचून गेले. माझ्या आयुष्यातलं सगळंच एकामागोमाग एक नष्ट होत होतं. आधी बाबा गेले, त्यानंतर माझं मानसिक समाधान हरवलं. मग माझा विश्वास तुटला, त्यानंतर माझा पती गेला आणि आता माझं घरही माझ्यापासून हिरावलं गेलं. माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. ना स्वतःचं घर होतं, ना कोणाचा ठाम आधार. माझ्या हातात फक्त माझा छोटासा ओम होता. त्यावेळी ओम फक्त 9 महिन्यांचा होता. तो माझ्या कुशीत खेळत असायचा आणि जगातील कोणत्याही दुःखापासून पूर्णपणे अनभिज्ञ होता. अखेरीस नाईलाजाने मला माझ्या भावाच्या घरी परत जावं लागलं. मी माझं थोडंफार सामान गोळा केलं आणि तिथे गेले. त्या घराच्या दारात उभी राहिले तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच भीती होती. मला जाणवत होतं की माझ्या आयुष्यातील एक मोठं पर्व संपलं आहे, पण त्याचवेळी अशी ही जाणीव होत होती की खरी कसोटी आता सुरू होणार आहे. मी ओमला छातीशी घट्ट धरलं आणि शांतपणे घरात प्रवेश केला. पुढचे दिवस माझ्यासाठी काय घेऊन येणार आहेत याची मला अजिबात कल्पना नव्हती. मुली अनेकदा एक गोष्ट विसरतात. आई वडील या जगात असताना माहेर जसं वाटतं तसंच ते कायम राहत नाही. घर तेच असतं, पण परिस्थिती बदललेली असते. कदाचित मीही ही गोष्ट समजून घेतली नव्हती. जेव्हा मी माझा मुलगा ओमला कुशीत घेऊन भावाच्या घरी आले तेव्हा मला वाटलं होतं की मी माझ्याच घरात परत आले आहे. पण वास्तवाची जाणीव मला दुसऱ्याच दिवशी झाली. सकाळची वेळ होती. मी माझ्या खोलीत बसून ओमला झोपवण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात अचानक भाऊ आणि वहिनी यांचे आवाज येऊ लागले. त्यांच्या खोलीचं दार पूर्णपणे बंद नव्हतं. नकळत माझ्या कानावर त्यांचं बोलणं पडलं. वहिनी रागाने म्हणत होत्या, ही बाई आपलं मूल घेऊन इथे येऊन बसली आहे. माझ्या छातीत धडधड वाढली. मी शांतपणे ऐकत राहिले. भाऊ म्हणाला, इथे नाही आली तर कुठे जाणार? क्षणभर मला वाटलं की भाऊ माझी बाजू घेत आहे, पण पुढच्याच शब्दांनी माझं मन तुटलं. तो म्हणाला, आता आलीच आहेस तर तिच्याकडून पूर्ण फायदा करून घे. घरातील सगळी कामं तिच्याकडून करून घे. कामवालीला काढून टाक. तुझे 15,000 रुपये वाचतील. त्या पैशात स्वतःसाठी नवीन कपडे घे. वहिनींचा आनंद त्यांच्या आवाजातून स्पष्ट जाणवत होता आणि मी दाराच्या पलीकडे बसून स्तब्ध झाले होते. मला विश्वासच बसत नव्हता की हा माझाच भाऊ आहे. हाच तो भाऊ होता जो लहानपणी माझ्यासाठी कोणाशीही भांडायला तयार असायचा. माझ्या डोळ्यात अश्रू आलेले त्याला पाहत नव्हते आणि आज तोच माझ्याबद्दल अशी भाषा वापरत होता. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातील आणखी एक कठीण काळ सुरू झाला. वहिनींनी घरातील कामवालीला कामावरून कमी केलं. पहाटेपासून मला उठवलं जायचं. त्यानंतर नाश्ता तयार करणं, भांडी घासणं, कपडे धुणं, घराची स्वच्छता करणं, स्वयंपाक करणं आणि अशी कितीतरी कामं करत करत संपूर्ण दिवस निघून जायचा. दुसरीकडे माझा छोटासा ओम रडत राहायचा. अनेकदा मी काम बाजूला ठेवून त्याच्याकडे जायला निघाले की वहिनी लगेच ओरडायच्या. त्या म्हणायच्या, लहान मुलं रडतातच, असंच मोठं होतात. मी असहाय्यपणे माझ्या मुलाकडे पाहत राहायचे. तो निरागस जीव आपले इवलेसे हात हलवत रडत राहायचा.
कधी मी भांडी घासत असायचे, कधी कपडे धुत असायचे, तर कधी जमिनीची स्वच्छता करत असायचे आणि माझं बाळ एका कोपऱ्यात रडत पडलेलं असायचं. मी कामात अडकलेली असताना काही मिनिटांसाठी त्याला कुशीत घ्यावं इतकीही माया वहिनी दाखवत नव्हत्या. जेव्हा मला वेळ मिळायचा आणि मी त्याला छातीशी धरायचे तेव्हा तो उंदके देत मला घट्ट बिलगून बसायचा. त्या क्षणी माझं हृदय तुटून जायचं. मला वाटायचं जणू मीच त्याची दोषी आहे, जणू मी त्याला त्याचा हक्क देऊ शकत नाही. यानंतर आणखी एक अडचण सुरू झाली. त्याच्या खाण्यापिण्याच्या गरजांसाठी लागणारा खर्च भागवणं माझ्यासाठी कठीण होतं. माझ्याकडे स्वतःचं उत्पन्न नव्हतं. प्रत्येक गोष्टीसाठी मला भाऊ आणि वहिनींवर अवलंबून राहावं लागायचं. कधी वहिनी दुधाचा डबा आणून द्यायच्या, तर कधी म्हणायचे की सध्या पैसे नाहीत. परिणामी अनेकदा मला नाईलाजाने दुसरं दूध द्यावं लागायचं आणि मग ओमचं पोट बिघडायचं. तो रात्रभर रडत राहायचा. मी त्याच्याजवळ बसून राहायचे, त्याच्या कपाळावरून हात फिरवत राहायचे आणि शांतपणे अश्रू ढाळत राहायचे. माझं आयुष्य एका वेदनादायी संघर्षात बदललं होतं. एका बाजूला मुलाची चिंता आणि दुसऱ्या बाजूला स्वतःची असहाय्यता. अशावेळी मला बाबांची खूप आठवण यायची. अनेक रात्री जागून मी त्यांचाच विचार करत बसायचे. बाबा आज जिवंत असते तर माझी ही अवस्था झाली असती का? ते तर मला क्षणभरही दुःखी पाहू शकत नव्हते. कधी कधी समर्थचीही आठवण यायची. त्याने माझ्याशी जे केलं ते वेगळं, पण घरात अन्नाची कमतरता कधी भासू दिली नव्हती, कपड्यांची उणीव जाणवू दिली नव्हती. घरातील गरजा पूर्ण होत होत्या आणि आता माझी परिस्थिती अशी झाली होती की छोट्या छोट्या गरजांसाठीही मला दुसऱ्यांसमोर हात पसरावा लागत होता. आधी बाबा गेले, त्यानंतर पतीची फसवणूक समोर आली, मग तोही या जगातून निघून गेला आणि आता मी दुसऱ्यांच्या घरात राहून त्यांच्या इशाऱ्यावर जगणारी स्त्री बनले होते. पण कदाचित माझ्या कसोट्या अजून संपल्या नव्हत्या. वहिनी वारंवार मला टोमणे मारायच्या. त्या म्हणायच्या, तुझ्या स्वभावातच काहीतरी बिघाड असणार, म्हणूनच तुझा पती तुझ्यापासून दूर गेला. कधी म्हणायच्या, तुझं नशीबच खराब आहे, आयुष्यभर तुझ्या बाबांनी तुला डोक्यावर घेतलं, आता खरं आयुष्य कसं असतं ते बघ. त्यांच्या तोंडून जे काही बाहेर पडेल ते त्या बोलायच्या. मी मात्र शांत राहायचे, फक्त एवढ्यासाठी की भावाचं घर बिघडू नये, फक्त एवढ्यासाठी की माझ्याकडे जाण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नव्हती. पण त्यांनी माझ्या शांततेलाच माझी कमजोरी समजून घेतलं. त्यानंतर तिचं वागणं दिवसेंदिवस अधिकच कठोर होत गेलं. कधी ती मला ढकलून द्यायची, कधी हात पकडून जोरजोरात ओढायची, कधी तासनतास मला जेवायलाही देत नव्हती. मी उपाशी राहायचे, तरी घरातली सगळी कामं करत राहायचे. अनेकदा असं घडलं की रात्री ओमला झोपवल्यानंतर भुकेमुळे मला झोप लागत नव्हती, पण माझी काळजी कोणालाच नव्हती. मी मनातून पूर्णपणे खचत चालले होते. मनात असंख्य प्रश्न उभे राहत होते. माझा गुन्हा तरी काय होता? मी अशी कोणती चूक केली होती की आयुष्य मला एकामागून एक शिक्षा देत होतं? दररोज रात्री मी देवाकडे प्रार्थना करायचे, स्वतःसाठी नव्हे तर माझ्या मुलासाठी. मला एवढंच वाटायचं की ओमच्या वाट्याला माझ्यासारखं आयुष्य येऊ नये. पण त्याचवेळी मनात एक प्रश्न उभा राहायचा, आता माझ्या मदतीला कोण येणार? माझं स्वतःचं कोण उरलं आहे? बाबा नव्हते, पती नव्हता, भाऊ बदलला होता आणि इतर नातेवाईक फक्त बघ्याची भूमिका घेत होते. एक दिवस काही नातेवाईक घरी आले होते. बोलता बोलता कोणीतरी म्हणालं, सई अजून तरुण आहे, तिचं दुसरं लग्न करायला हवं. मी शांत बसून राहिले, पण वहिनी लगेच म्हणाल्या, हिचं दुसरं लग्न मी कधीच होऊ देणार नाही. सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. त्या पुढे म्हणाल्या, ही आयुष्यभर माझ्या घरात काम करणारीच राहील. त्यांचं बोलणं ऐकून खोलीत एकदम शांतता पसरली. मी मान खाली घालून बसले होते. त्या क्षणी मला जाणवलं की माझं आयुष्य अशा वळणावर येऊन ठेपलं आहे, जिथे अंधाराशिवाय काहीच दिसत नाही. पण मला माहीत नव्हतं की नियतीने माझ्यासाठी अजून एक मोठं वळण राखून ठेवलं आहे. एक दिवस परिस्थिती इतकी बिकट झाली की माझ्या मुलाचं दूध पूर्णपणे संपलं. अनेक दिवसांपासून मी ते अत्यंत जपून वापरत होते. वहिनी कधीतरी दुधाचा एक डबा आणून द्यायच्या, तेव्हा मी त्यात पाणी मिसळून ओमला द्यायचे, म्हणजे ते अधिक दिवस पुरेल. त्यामुळे त्याच्या तब्येतीवर परिणाम होत आहे हे मला माहीत होतं, पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. ते दूध त्याला थोड्या वेळासाठी शांत करायचं, पण भूक पुन्हा त्याला रडवायची. त्या दिवशी मी डबा उचलून पाहिला तेव्हा त्यात थेंबरही दूध शिल्लक नव्हतं. माझ्या मनात भीती दाटून आली. ओम सतत रडत होता. त्याचा छोटासा चेहरा लाल झाला होता. तो भुकेने अस्वस्थ होऊन हातपाय हलवत होता. मी त्याला छातीशी धरलं, त्याच्यावर माया केली, त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण भूक फक्त समजावून भागत नसते. शेवटी धीर करून मी वहिनींकडे गेले. त्या सोफ्यावर बसून दूरध्वनीवर काहीतरी पाहत होत्या. मी हळूच त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले, वहिनी मला थोडे पैसे द्या, ओमसाठी दूध आणायचं आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि रागाने म्हणाल्या, इथून निघून जा, तुझ्या मुलाचा खर्च करत करत मी कंटाळले आहे. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी हळू आवाजात म्हणाले,
मी सुद्धा तुमच्या घरातली सगळी कामं करते. त्याच्या बदल्यात तुम्ही मला दुधाचा एक डबा देखील देऊ शकत नाही का? माझं बोलणं ऐकताच त्या आणखी संतापल्या. त्या उठून उभ्या राहिल्या आणि मोठ्याने म्हणाल्या, आता तू आमच्याशी हिशेब मांडणार का? किती उपकार केले तुझ्यावर आणि उलट आम्हालाच ऐकवतेस. त्या सतत माझा अपमान करत राहिल्या. मी मात्र शांतपणे ऐकत उभी होते. प्रत्युत्तर देण्याचं धैर्य माझ्यात उरलं नव्हतं. अचानक त्यांनी मला जोरात ढकललं. माझा तोल गेला आणि मी एका बाजूला पडले. माझ्या हातातून ओम जवळजवळ निसटणारच होता. मी घाईघाईने त्याला छातीशी घट्ट धरलं. तो आधीच रडत होता. आता माझ्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे पहिल्यांदाच घडत नव्हतं. त्या नेहमी मला घर सोडून जाण्याबद्दल बोलायच्या, पण मी कुठे जाणार होते? माझ्याकडे घर नव्हतं, पैसे नव्हते आणि आधार देणारं कोणीच नव्हतं. मी रडत रडत म्हणाले, भावाला उठवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. वहिनी लगेच म्हणाल्या, त्याची काही गरज नाही. तुझ्यासाठी मी माझ्या नवऱ्याची झोप का मोडू? ते झोपले आहेत. मी पुन्हा शांत झाले. संध्याकाळ झाली होती. हळूहळू अंधार पसरत होता. ओम माझ्या कुशीत भुकेने रडत होता आणि त्याचा चेहरा पाहून मी पूर्णपणे असह्य झाली होते. त्या क्षणी मला वाटलं की या संपूर्ण जगात माझं असं कोणीच उरलेलं नाही. आणि तेव्हाच अचानक माझ्या मनात वैशालीचं नाव आलं. तीच माझी शेवटची आशा होती. मी घाईघाईने माझ्या खोलीत गेले. दूरध्वनी हातात घेतला. माझे हात थरथरत होते आणि डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. मी मोठ्या कष्टाने एक संदेश लिहिला. माझं बाळ भुकेने रडत आहे. दुधासाठी पैसे मिळत नाहीत. मला दूध विकत घ्यायचं आहे. कृपया माझी मदत करा. मी खूप अडचणीत आहे. संदेश पाठवल्यानंतर मी दूरध्वनी बाजूला ठेवला. त्यानंतर ओमला कुशीत घेऊन जमिनीवर बसले. मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत राहिले, पण तो सतत रडत होता. अखेर माझाही धीर सुटला आणि मी देखील रडू लागले. त्या खोलीत फक्त दोनच आवाज घुमत होते. एक माझ्या बाळाच्या रडण्याचा आणि दुसरा माझ्या हुंदक्यांचा. काही वेळानंतर दाराची घंटी वाजली. मी दचकले. त्यानंतर घंटी पुन्हा पुन्हा वाजू लागली. बाहेर अनेक वाहनांचे आवाजही येत होते. जणू अनेक गाड्या एकाच वेळी येऊन थांबल्या होत्या. वहिनी रागाने त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या आणि मोठ्याने म्हणाल्या, दारावर एवढा गोंधळ कोण घालतो आहे? त्या रागाने दाराकडे गेल्या. मी सुद्धा हळूहळू उठून तिकडे पाहू लागले. वहिनींनी दार उघडलं आणि पुढच्या क्षणी त्या स्तब्ध झाल्या. त्यांचा चेहरा पूर्णपणे बदलला. डोळे विस्फारले गेले आणि त्या काही क्षण शब्दही उच्चारू शकल्या नाहीत. दाराबाहेर 4 उंच अंगकाठीचे सुरक्षारक्षक उभे होते. सर्वांनी काळ्या रंगाचा गणवेश परिधान केला होता. त्यांच्या मागे एक मोठी आलिशान मोटार उभी होती. त्यातील एका रक्षकाने आदराने विचारलं, सई मॅडम कुठे आहेत? आम्ही त्यांना घेण्यासाठी आलो आहोत. वहिनी काहीच बोलू शकल्या नाहीत. मी मागे ओमला कुशीत घेऊन उभी होते. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. तेवढ्या त्या मोटारीचं दार उघडलं आणि एक व्यक्ती बाहेर उतरली. त्याला पाहताच मी सुद्धा थक्क झाले. तो आदित्य होता. खूप वर्ष लोटली होती, पण तो आजही जवळजवळ तसाच दिसत होता जसा अनेक वर्षांपूर्वी त्या उपहारगृहात दिसला होता. उलट त्याचं व्यक्तिमत्व आता आणखी प्रभावी वाटत होतं. तो थेट माझ्याकडे चालत आला. त्याच्या हातात दुधाचा मोठा डबा होता. त्यासोबत बाळाला दूध पाजण्याची बाटली आणि पाण्याची बाटलीही होती. तो माझ्याजवळ आला आणि कोणताही वेळ न दवडता त्या वस्तू माझ्या हातात दिल्या. त्यानंतर अतिशय मृदू स्वरात म्हणाला, माझ्यासोबत चल. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. माझे ओठ उघडले, पण शब्द बाहेर येत नव्हते. मी कसंबसं विचारलं, तू इथे कसा आलास? आदित्यने क्षणभर माझ्याकडे पाहिलं. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तो म्हणाला, तूच तर मला संदेश पाठवला होतास. मी क्षणात दचकले. मी घाईघाईने माझा दूरध्वनी काढला, संदेश उघडले आणि पुढच्या क्षणी माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले. मी खरोखरच वैशालीला संदेश पाठवला नव्हता. तो संदेश आदित्यच्या क्रमांकावर गेला होता. माझा श्वास जणू थांबून गेला. मी काहीच बोलू शकले नाही. आदित्य माझ्याकडे पाहत म्हणाला, तुला कल्पनाही नसेल की मी किती दिवसांपासून तुझ्या एका हाकेसाठी वाट पाहत होतो. त्या दिवसाची वाट पाहत होतो जेव्हा तुला माझी गरज भासेल. तुझा एकच संदेश आला आणि मी ताबडतोब इथे आलो. त्यानंतर त्याने ओमकडे पाहिलं. तो अजूनही भुकेने रडत होता. आदित्यच्या आवाजात वेदना दाटून आल्या. तो म्हणाला, मी आता तुला इथे आणखी अपमानित होऊ देणार नाही. माझ्यासोबत चल. इतक्यात गोंधळ ऐकून माझा भाऊही खोलीतून बाहेर आला. त्याचे केस विस्कटलेले होते. बहुधा तो नुकताच झोपेतून उठला होता. दाराजवळ येऊन तो थांबला. समोरचं दृश्य पाहून तो देखील अवाक झाला. कोणी काही बोलण्याआधीच वहिनी मोठ्याने म्हणाल्या, असं आहे तर आता तर तिने तिच्या ओळखीच्या माणसालाच घरी बोलावलं आहे. तिला घेऊन जाण्यासाठीच तो आला आहे. त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आदित्यचा चेहरा कठोर झाला. तो एक पाऊल पुढे आला आणि ठाम आवाजात म्हणाला, शब्द जपून वापरा. सईबद्दल कोणीही एक अक्षर जरी चुकीचं बोललं तर मी
ते सहन करणार नाही. त्याच्या आवाजात इतका अधिकार होता की काही क्षण सगळे शांत झाले. माझ्या भावाने लगेच आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला, शांत राहा, यांच्याशी उद्धटपणे बोलू नकोस. त्यानंतर तो आदित्यकडे पाहत म्हणाला, हे सामान्य व्यक्ती नाहीत. त्याच्या आवाजात एक वेगळीच भीती जाणवत होती, जणू तो आदित्यला खूप चांगलं ओळखत होता. पण त्या क्षणी माझं कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष नव्हतं. माझं संपूर्ण लक्ष माझा मुलगा ओमकडे होतं, जो भुकेने सतत रडत होता. आदित्यने पुन्हा माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, चल. मी काही क्षण शांत उभे राहिले. मग माझ्या आजूबाजूला नजर फिरवली. तेच घर जिथे मला रोज अपमान सहन करावा लागायचा, तेच लोक ज्यांना माझ्या मुलासाठी दुधाचा एक डब्बासुद्धा महत्त्वाचा वाटला नव्हता, तेच वातावरण जिथे माझ्या स्वाभिमानाला दररोज ठेच पोहोचत होती. मला असं वाटलं जणू माझ्या समोरचं एक दार कायमचं बंद होत होतं आणि दुसरं दार नव्या आयुष्याकडे उघडत होतं. मी ओमला छातीशी घट्ट धरलं आणि शांतपणे आदित्यसोबत निघाले. मागून वहिनी काहीतरी बोलत होत्या, पण यावेळी मी मागे वळूनही पाहिलं नाही. आदित्यने माझ्यासाठी गाडीचं दार उघडलं. मी आत बसले. गाडीच्या आत थंडगार हवा होती. प्रत्येक महिन्यानंतर मला शांततेचा एक क्षण मिळाला होता. सुरक्षारक्षक दुसऱ्या गाडीत बसले आणि ताफा पुढे निघाला. गाडी रस्त्यावरून वेगाने धावत होती. मी लगेच दुधाचा डबा उघडला. माझे हात अजूनही थरथरत होते. मी बाटलीत दूध तयार केलं आणि ओमला पाजलं. जसं दूध त्याच्या तोंडात गेलं तसाच तो शांत झाला. त्याचं रडणं थांबलं. तो समाधानाने दूध पिऊ लागला. मी त्याच्याकडे पाहत राहिले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत राहिले. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की एका आईसाठी आपल्या मुलाचं पोट भरलेलं पाहणं ही किती मोठी आनंदाची गोष्ट असते. काही मिनिटात ओमच्या पापण्या मिटू लागल्या. दूध पिता पिता तो शांत झोपून गेला. मी त्याच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि डोकं खिडकीला टेकवलं. आदित्य माझ्या शेजारच्या आसनावर बसला होता, पण संपूर्ण प्रवासात त्याने एकही शब्द उच्चारला नाही. ना त्याने काही प्रश्न विचारले, ना तक्रार केली, ना भूतकाळाचा उल्लेख केला. तो फक्त शांतपणे समोर पाहत बसला होता आणि ती शांतता मला सुखावून जात होती. सुमारे 1 तासानंतर गाडी एका भव्य प्रवेशद्वारासमोर थांबली. सुरक्षा रक्षकाने प्रवेशद्वार उघडलं आणि गाडी आत शिरली. मी आश्चर्याने बाहेर पाहू लागले. समोर एक प्रचंड मोठं घर होतं. घर म्हणण्यापेक्षा ते एखाद्या राजवाड्यासारखं वाटत होतं. चोहोबाजूनी सुंदर हिरवळ होती. झाडांवर रोषणाई लावलेली होती. कारंजा सुरू होता. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच अशा ठिकाणी आले होते. गाडी थांबताच आदित्यने दार उघडलं. मी खाली उतरले. त्यानंतर त्याने एका सेविकेला बोलावलं. ती लगेच धावत आली. आदित्य म्हणाला, मॅडम जे काही सांगतील ते ताबडतोब करा. त्यांना जे हवं असेल ते लगेच द्या. त्यांच्या जेवणाची आणि सर्व सोयींची व्यवस्था करा. सेविकेने नम्रपणे मान हलवली. त्यानंतर ती माझं सामान उचलू लागली. मला असं वाटत होतं की मी एखादं स्वप्न पाहते आहे. काही तासांपूर्वी माझं बाळ भुकेने रडत होतं आणि आता त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत्या. मला एक सुंदर खोली देण्यात आली. मी आत गेले आणि मऊ बिछाना पाहताच माझे डोळे पाणावले. मी ओमला अलगद बिछाण्यावर झोपवलं. त्यानंतर अनेक महिन्यांनंतर निवांत अंघोळ केली. स्वच्छ कपडे परिधान केले. आरशात स्वतःकडे पाहिलं तेव्हा माझीच मला दया आली. मी किती थकलेली आणि तुटलेली दिसत होते. थोड्याच वेळात जेवण आणलं गेलं. मी शांतपणे बसून जेवले. तोपर्यंत सेविकेने ओमची काळजी घेतली होती. कित्येक महिन्यानंतर मला काही क्षणांसाठी तरी चिंता विसरता आली. जेवण झाल्यानंतर मी बिछाण्यावर पडले. माझं शरीर जणू कित्येक वर्षांपासून विश्रांतीची वाट पाहत होतं. डोळे मिटताच सारा थकवा विरघळून जात असल्यासारखं वाटलं. माझा मुलगा पोटभर जेवून शांत झोपला होता. खोलीत नीरव शांतता होती आणि कदाचित खूप दिवसांनी माझ्या आयुष्यातही शांततेचा स्पर्श परतला होता. मला कधी झोप लागली तेही कळलं नाही. ती खूप गाढ झोप होती, जी मी अनेक वर्षात घेतली नव्हती. जेव्हा जाग आली तेव्हा काही क्षण मला समजलंच नाही की मी कुठे आहे. खोलीत पूर्ण शांतता होती. ना आरडा ओरडा, ना टोमणे, ना भुकेने रडणाऱ्या बाळाचा आवाज. मी हळूच उठले आणि सर्वप्रथम ओमकडे पाहिलं. तो निवांत झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. तेच समाधान पाहण्यासाठी मी कित्येक महिन्यांपासून आसुसले होते. मी खोलीबाहेर आले तर तीच सेविका तिथे उभी होती. मी तिला विचारलं, आदित्यच्या घरात आणखी कोण राहतं? ती आदराने म्हणाली, छोटे मालक इथे एकटेच राहतात. पूर्वी त्यांचे वडील होते, पण 2 वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. मी शांत झाले. कदाचित म्हणूनच त्या एवढ्या मोठ्या घरात इतकी गहन शांतता होती. काही वेळानंतर माझी आणि आदित्यची निवांतपणे चर्चा झाली. आम्ही दोघं समोरासमोर बसलो होतो. त्या खोलीत फक्त आम्ही दोघंच होतो. पहिल्यांदाच मला अशी संधी मिळाली होती की मी आदित्यला माझी संपूर्ण कहाणी सांगू शकत होते. मी त्याला सगळं सांगितलं. बाबांचं निधन, समर्थची फसवणूक, माझ्या आयुष्यातील वेदना, माझा मुलगा ओम याने भोगलेल्या यातना, भाऊ आणि वहिनींचं वागणं, सगळंच. मी बोलत राहिले आणि तो शांतपणे ऐकत राहिला.
त्याने एकदाही माझं बोलणं मध्येच थांबवलं नाही. मी बोलणं थांबवलं तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी हळू आवाजात म्हणाले, मला माफ कर, मी तुला खूप चुकीचं समजलं होतं, पण कठीण काळात तू मला खूप मोठा आधार दिलास. आदित्य हलकं हसला आणि म्हणाला, मी दुसरं काय करणार होतो. मी म्हणाले, माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे की माझ्या आणि माझ्या मुलाच्या उदरनिर्वाहाची काही व्यवस्था झाली तर. आदित्य काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला, मग हसत म्हणाला, फक्त स्वतःचा आणि मुलाचाच विचार आहे, माझा काही विचार नाही. मी आश्चर्यचकित झाले. मी विचारले, याचा अर्थ काय. तो अगदी सरळपणे म्हणाला, तू माझ्याशी लग्न करशील का. त्याचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे शांत झाले. माझ्या मनात एकाच वेळी अनेक विचार येऊ लागले. मी लगेच म्हणाले, तू अजून अविवाहित आहेस आणि मी आधीच एक लग्न केलेले आहे. मी एका मुलाची आई आहे. मग तू माझ्याशी लग्न काय करू इच्छितोस. आदित्यने न अडखळता उत्तर दिलं, कारण मला तू आवडतेस आणि आजपर्यंत मी दुसऱ्या कोणाशी लग्न केलं नाही. कदाचित मी आयुष्यात पुढे जाऊच शकलो नव्हतो, पण देवाचे आभार की तू मला पुन्हा भेटलीस. त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे अश्रू दुःखाचे नव्हते. अनेक वर्षानंतर कोणाचं खरं प्रेम, जिव्हाळा आणि स्वीकार अनुभवत असल्याचे ते अश्रू होते. आदित्य हसत म्हणाला, जर माझ्यासोबत राहायचं असेल तर आता रडायचं नाही. त्याचं बोलणं ऐकून मला हसूही आलं आणि डोळेही पाणावले. त्यानंतर काहीच काळात आमचं लग्न झालं आणि माझ्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू झाला. खरं सांगायचं तर आदित्य इतका उत्तम पती ठरला की आजही त्याचं कौतुक करताना मी थकत नाही. त्याने कधीही माझ्या भूतकाळाचा टोमणा मारला नाही, कधी समर्थाचा विषय काढला नाही. मला कधीही असं वाटू दिलं नाही की मी आधी विवाहित होते. उलट त्याने नेहमीच मला मान दिला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने ओमला स्वतःच्या मुलाप्रमाणे स्वीकारलं. काही दिवसातच ओमने त्याला बाबा म्हणायला सुरुवात केली आणि ते ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद पाहण्यासारखा असायचा. तो ओमला कुशीत घ्यायचा, त्याच्यासोबत खेळायचा, त्याच्यासाठी खेळणी आणायचा आणि त्याची प्रत्येक गरज पूर्ण करायचा. घरात कामासाठी माणसं होती. ओमच्या देखभालीसाठीही वेगळी व्यवस्था होती. घरातील कामांची जबाबदारीही माझ्यावर नव्हती. पहिल्यांदाच मी आयुष्य शांततेने आणि समाधानाने जगायला सुरुवात केली. मी आणि आदित्य अनेकदा बाहेर फिरायला जायचो. कधी एखाद्या चांगल्या उपहारगृहात जेवायला जायचो, कधी लांब फेरफटका मारायला निघायचो, कधी एखाद्या रम्य ठिकाणी जायचो, तर कधी संध्याकाळचा चहा एकत्र घेत बसायचो. अनेकदा आम्ही तासनतास फक्त गप्पाच मारत बसायचो. मला असं वाटायचं की अनेक वर्षानंतर आयुष्याने मला पुन्हा एकदा हसण्याची संधी दिली आहे. एक दिवस आम्ही दोघं असंच बाहेर फिरायला गेलो होतो. रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. मी गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होते. अचानक माझी नजर एका दुचाकीकडे गेली आणि मी दचकले. तो माझा भाऊ आणि माझी वहिनी होते. मी पुन्हा नीट पाहिलं. खरोखरच तेच होते. मी आश्चर्यचकित झाले, कारण एकेकाळी त्यांच्याकडे चांगली 4 चाकी होती, पण आज ते एका जुन्या दुचाकीवर प्रवास करत होते. त्यांचे कपडेही पूर्वीसारखे दिसत नव्हते. मी आदित्यला त्याबद्दल विचारलं. तेव्हा मला समजलं की भावाने एका व्यवसायासाठी मोठं कर्ज घेतलं होतं, पण तो व्यवसाय पूर्णपणे अपयशी ठरला होता. कर्ज वाढतच गेलं. अखेर त्यांचं घर विकावं लागलं, गाडीसुद्धा विकावी लागली आणि आता ते एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहत होते. हे ऐकून मी शांत झाले. आमची गाडी त्याच्या जवळून जात असताना त्यांनीही मला पाहिलं. भावाची नजर माझ्याशी भेटली आणि लगेच खाली वळली. बहिणींनीही मला पाहिलं. आज पहिल्यांदाच त्यांची मान लाजेने खाली झुकलेली होती. ही तीच स्त्री होती जी मला सतत टोमणे मारायची. ही तीच स्त्री होती जिला मला आयुष्यभर घरकाम करणारी बनवायचं होतं. पण आज त्या पूर्णपणे शांत होत्या. माझी इच्छा असती तर मी त्यांना खूप काही बोलू शकले असते. त्यांच्या वागणुकीचा जाब विचारू शकले असते. त्यांनी केलेल्या प्रत्येक चुकीची आठवण करून देऊ शकले असते. पण मी काहीच बोलले नाही. ना टोमणा मारला, ना तक्रार केली, ना कटू शब्द उच्चारले. मी फक्त एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि मग नजर दुसरीकडे वळवली. कारण आयुष्याने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली होती. अनेकदा शांतताच सर्वात प्रभावी उत्तर ठरते. आदित्यने माझा हात अलगद हातात घेतला आणि आम्ही आमच्या मार्गाने पुढे निघालो. आज माझ्या आयुष्यात समाधान आहे. माझ्यासोबत एक प्रेमळ पती आहे, एक गुड मुलगा आहे, मान सन्मान आहे, जिव्हाळा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनशांती आहे. माझ्या आयुष्यातून मी जर एक गोष्ट शिकले असेल तर ती म्हणजे कधीकधी माणूस लोकांना ओळखण्यात चूक करतो. प्रत्येक वेळी चांगलं आणि वाईट यांची अचूक ओळख पडतेच असं नाही. पण मनात प्रामाणिकपणा असेल आणि माणूस धैर्य सोडणार नसेल तर देव त्याला योग्य मार्ग नक्की दाखवतो. आजही जेव्हा मी माझ्या भूतकाळातील दिवस आठवते तेव्हा डोळे नकळत पाणवतात. पण त्याचवेळी जेव्हा मी माझं आजचं आयुष्य पाहते तेव्हा मनापासून देवाचे आभार मानते
ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. तिचा कोणत्याही जिवंत किंवा दिवंगत व्यक्तीशी अथवा कोणत्याही वास्तविक घटनेशी कोणताही संबंध नाही. जर कोणाशी साम्य आढळल्यास तर तो केवळ योगायोग समजावा. धन्यवाद.